तर फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 28, 29, 30 साईजचं जे प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे तर ते बघणार आहोत। त्याचं फ्रंट पार्टसुद्धा आपण स्टिचिंग बघणार आहोत। तर इथं साडीतला पीस मी घेतलेला आहे, 1 मीटर मी अस्तर घेतलेला आहे। तर 30 साईजचं ब्लाऊज जे आहे मला इथं रेडी करायचं आहे। 32 साईजचं मी कप्स घेतलेले आहेत आणि आता सगळ्यात आधी आपण इथं मेजरमेंट बघणार आहोत। तर आता सगळ्यात आधी आपण टाकायची आहे पूर्ण उंची। तर 28, 29, 30 साईजला जी पूर्ण उंची आहे आपण घ्यायची आहे 13 इंच। जर तुमची हाईट कमी असेल तर तुम्ही 12.5 किंवा 12 इंचसुद्धा पूर्ण उंची घेऊ शकता। तर मी तर 13 इंच घेतलेले आहे, कारण ज्या कस्टमरचं मी ब्लाऊज शिवत आहे तर तिची जी हाईट आहे थोडीशी जास्त आहे। जर तुमची हाईट कमी असेल तर तुम्ही 12 इंच घ्या, त्याच्यामध्ये 1 इंच वाढवून 13 इंच घ्या। तर मी तर 14 इंच घेतलेले आहे। त्याच्यानंतर जे शोल्डर आहे आपण 5 घ्यायचं आहे, मुंडा आपल्याला 5.5 इंच घ्यायचा आहे। तर आता हे बघा, शोल्डर मी 5 इंच घेतलेला आहे। त्यानंतर मुंडा जो आहे आपल्याला 5.5 इंच घ्यायचा आहे। तर बऱ्याच वेळेला ज्यावेळी आपल्याकडे लहान ब्लाऊज येतं शिवायला तर त्यावेळी आपल्याला शोल्डर किती घ्यायचं किंवा त्याचा मुंडा किती घ्यायचा तर ते आपल्याला लवकर लक्षात येत नाही। तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही 28 पासून 30 साईजपर्यंत हे जे मेजरमेंट आहे तर ते ठेवू शकता। तर आता हे बघा, मी तर छातीचं जे आपलं प्रॉपर माप आहे तर ते टाकणार आहे 7.5 इंच। तर 30 साईजचा चौथा भाग आपल्याला काढायचा आहे। तर 30 साईजचा चौथा जो भाग आहे आपला 7.5 इंच येतो। तर आता सगळ्यात आधी आपण इथं 7.5 इंच माप घेतलं छातीचं। त्याच्यानंतर 2 इंच आपण इथं मार्जिन ॲड करणार आहोत। तर कोणत्याही साईजचं ब्लाऊज असो, माप मोठा असो किंवा लहान असो, आपण त्याच्यामध्ये 2-2 इंच जे मार्जिन आहे तर ते आपण ॲड करायचं आहे। आता कमर मी इथे घेतलेली आहे 6.5 इंच, तर त्याच्यामध्ये सुद्धा आपण 2 इंच जे आहे ॲड करायचं आहे। आता छाती आणि कमर दाखवल्याप्रमाणे आपण अशी जोडून घ्यायची। तर हे बघा, आपण अशी जोडून घेतली। त्याच्यानंतर फ्रंट मुंड्याचा जो शेप आहे आपल्याला द्यायचा आहे 1 इंचावरती। बॅक मुंड्याचा जो शेप आहे आपल्याला द्यायचा आहे 1.5 इंचावरती। तर जसं दाखवल्याप्रमाणे मुंड्याला जो शेप आहे आपल्याला द्यायचा आहे आणि जिथं आपण प्रॉपर आपलं माप घेतलं होतं छातीचं तर तिथेच आपल्याला मुंड्याचा जो शेप आहे स्टॉप करायचा आहे। त्याच्या पुढे आपण शेप जो आहे न्यायचं नाही। तर आता हे बघा, 1 इंच मी फ्रंट दिला मुंड्याचा शेप, बॅकचा जो शेप आहे मी 1.5 इंचावरती दिला। आता त्याच्यानंतर गळा रुंदी जी आहे मी ते घेतलेली आहे 2.25 इंच, कारण मला कस्टमरला जे आहे थोडंसं जे गळा आहे तो थोडं पसरट हवा होता। जर तुम्हाला इतका पसरट नको असेल तर तुम्ही 2 इंचसुद्धा गळा रुंदी जी आहे ठेवू शकता। जर तुम्ही 28 साईजसाठी ब्लाऊज बनवत असाल तर फक्त त्याची गळा रुंदी आहे 2 इंचच घ्यायची आहे। तर आता मी तर 30 इंचाचं जे आहे ब्लाऊज रेडी करत आहे। पुढचा जो गळा आहे मी तो घेतलेला आहे 6 इंच। तर पुढचा सुद्धा गळा तुम्ही तुमच्या हिशोबाने कमी जास्त ठेवू शकता। त्याच्यानंतर 1 इंचावरती मी असा गळ्याला जो आहे शेप दिलेला आहे। थोडासा गळा मी जो आहे फ्रंटपासून पसरट केलेला आहे, कारण घातल्यानंतर सुद्धा ह्याचा जो गेटअप आहे किंवा शेप आहे अगदी व्यवस्थित येतो। आता प्रिन्सेस कटचा जो कट पॉईंट आहे मी ते घेणार आहे 3.25 इंचावरती। जर तुम्ही 28 साईजसाठी जर बनवत असाल तर 3 इंचावरती तुम्ही हा जो कट पॉईंट आहे टाकायचा आहे। वरून आपल्याला बस्ट पॉईंट घ्यायचा आहे 9.5 इंच। तर हे बघा, मी 9.5 घेतलं वरून। त्याच्यानंतर 3.25 इंच मी प्रिन्सेस कटचा कट्स पॉईंट घेतला। जर तुम्ही सेम 30 साईजचा अगर ब्लाऊज तुम्हाला बनवायचा असेल तर सेम तुम्ही हे मेजरमेंट आहे तर ते ठेवायचं आहे। त्याच्यानंतर दोन्ही साईडला आपण असं 1.5 इंच घ्यायचं। तर हे बघा, दोन्ही साईडला मी असं 1.5 इंच घेतलं। तर आता सगळ्यात आधी आपण प्रिन्सेस कटचा शेप देण्या अगोदर आपल्याला हे कटिंग करायचं आहे, तरच तुम्हाला माझा जो शेप मी प्रिन्सेस कटचा देणार आहे व्यवस्थित लक्षात येईल। तर आता हे जे आपलं कटिंग आहे पहिल्यांदा आपण हे कटिंग करून घेऊयात, म्हणजे फ्रंट आणि जो आपला बॅक आहे तर तो सेपरेट करून घेऊयात। त्यानंतरच प्रिन्सेस कटचा आपल्याला शेप कसा द्यायचा तर ते आपण पुढे बघणार आहोत। तर आता सगळ्यात आधी आपण बॅक मुंड्याचा जो शेप आहे तर तो कट करायचा। तर या राहिलेल्या पेपरमध्ये आपण स्लीवसुद्धा बघणार आहोत। तर बऱ्याच वेळेला मला कमेंट अशा पण येतात की तुम्ही स्लीवचं कटिंग जे आहे दाखवत नाही, तर स्लीवचं सुद्धा मी कटिंग तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। स्टिचिंगसुद्धा फ्रंट पार्टचं मी कसं कसं केलेलं आहे तर ते सुद्धा मी दाखवणार आहे। सो हे व्हिडिओ जो आहे एकदम शेवटपर्यंत बघा। आता आपलं हे फ्रंट आणि बॅक जो आहे मी सेपरेट केलेला आहे। आता आपण इथं प्रिन्सेस कटचा जो शेप आहे तर तो द्यायचा आहे। आता नेहमी आपण काय करतो, मुंड्यापासून 1.5 इंच किंवा 2.5 इंच आपण वर घेऊन असा शेप देतो,
पण या ब्लाऊजमध्ये आपल्याला असा शेप द्यायचा नाही, कारण असा शेप दिल्यामुळे काय होतं, गळ्याचा आणि प्रिन्सेस कटचा जो मधला जो स्पेस आहे एकदम कमी येतो आणि ते घातल्यानंतर सुद्धा अजिबात चांगलं दिसत नाही. तर आपण त्यामुळे काय करायचं, मुंड्यातूनच प्रिन्सेस कटला जो शेप आहे तर तो द्यायचा आहे. तर हे लहान मापाला येतं, मोठ्या साईजला काय आपण 1.5 इंचावरती शेप देतो मुंड्यावरून. आता हे बरोबर सेंटरपासून मी असा प्रिन्सेस कटचा जो शेप आहे तर तो दिलेला आहे, कारण याच्यामध्ये जो आहे आपल्याला गॅप भरपूर बघायला मिळतो आणि त्यानंतर ब्लाऊज घातल्यानंतर जे फिनिशिंग आहे तर ते छान दिसतं. आता आपण हे असं कटिंग करून घ्यायचं. आता फ्रंट मुंड्याचा सुद्धा मी तो शेप जो आहे कट केलेला आहे. त्यानंतर आपला पुढचा गळा जो आहे तर तो आपण असा कट करायचा. तर सेम मी जी ट्रिक तुम्हाला सांगितलेली आहे फ्रेंड 30 साईजसाठी, आता आपण हे सेंटरपासून असं कट करायचं आहे. प्रिन्सेस कटचा जो शेप आहे तर तो, आता आपलं हे फ्रंट आणि बॅकचं जे कटिंग आहे तर ते आपण असं केलेलं आहे. तर आता आपण कट करणार आहोत स्लीव्ज. तर स्लीवचं सुद्धा मी कटिंग तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर आता हे बघा, आपण हे साईडला ठेवून घेऊयात. आता स्लीव्ज जी आहे मी तर 4 इंचाची बनवत आहे, पण जर तुम्हाला लॉंग स्लीव्ज हवे असेल 10 किंवा 11 इंचाची तर ते सुद्धा माझ्या चॅनलवरती अपलोड आहे की छातीच्या मापावरून जी आहे स्लीव्ज आपण कशी काढायची. तर आता हे बघा, किंवा तुम्ही हीच मेथड वापरून फक्त लॉंग स्लीव्ज जरी कटिंग केली तरी चालेल, जर तुम्हाला लॉंग स्लीव्ज पाहिजे असेल तर. तर आता ही मी 4 इंचाची तयार करत आहे. तर आता पूर्ण उंची जी आहे आपल्याला 1 इंच मार्जिन ॲड करायचं आहे स्लीव्ज लेंथमध्ये. तर आता हे बघा, मी 5 इंच इथं पूर्ण उंची घेतली. आता आपलं हे 30 साईजचा आपण ब्लाऊज बनवत आहोत, तर याचा चौथा आपण भाग घ्यायचा आहे. तर याचा चौथा भाग येतो 7.5 इंच. तर आता याच्यामध्ये आपल्याला फक्त अर्धा इंच जे आहे एक्स्ट्रा मार्जिन जे ॲड करायचं आहे, कारण बाही लावताना आपल्याला कोणतंही जे कापड आहे स्लीवचं कमी पडायला नको, म्हणून आपण याच्यामध्ये अर्धा इंच जे आहे ॲड केलेलं आहे. तर ते मी 8 इंच घेतलं. त्याच्यानंतर 3 इंच आपण जे आहे शेपसाठी खाली घ्यायचं आहे, जो आपण बाहीला शेप देतो तर ते आपण 3 इंच असं खाली घ्यायचं आहे. त्याच्यानंतर 2 इंच आपण आतमध्ये घ्यायचं आहे. तर हे 2 इंच जे आहे आपलं फिटिंगसाठी येतं. त्याच्यानंतर क्रॉसमध्ये आपण अशी एक लाईन मार्किंग करून घ्यायची. आता 1.5 इंचाचे आपल्याला इथं 3 पॉईंट काढायचे आहेत. आता हे बघा, मी 1.5 इंचाचे 3 पॉईंट काढलेले आहेत. पहिला जो पॉईंट आहे तो आपण अर्धा इंच खाली घ्यायचा आहे आणि बाकीचे जे 2 पॉईंट आहेत आपल्याला 2 वरती घ्यायचे आहेत अर्धा इंच. तर हे बघू शकता, अशा पद्धतीने मी स्लीवचा जो आकार आहे किंवा शेप आहे एकदम परफेक्ट शेप मी असा काढत असतो. जर तुम्हाला स्लीवचा शेप काढता येत नसेल तर सेपरेट सुद्धा मी व्हिडिओ बनवलेले आहेत माझ्या चॅनलवरती, तर ते सुद्धा तुम्ही बघू शकता. तर आता हात रुंदी मी घेतलेली आहे 5.5. त्याच्यानंतर 2 इंच मी हात रुंदीमध्ये सुद्धा मार्जिन जे आहे एक्स्ट्रा वाढवून घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने जे आहे मी स्लीव जे आहे कटिंग केलेली आहे पेपरवरती. आता हेच पेपर कटिंग जे आहे आपल्याला सगळ्यात आधी अस्तरवर ठेवायचं आहे आणि अस्तर याचं जे आहे तर ते कटिंग करायचं. आता अस्तर मी घेतलेलं आहे 1 मीटर, कारण मी ह्याला कप्स लावणार आहे आणि कप्ससाठी आपल्याला सेपरेट फ्रंटचे जे पार्ट असतात तर ते काढावे लागतात. पण तुम्ही विदाऊट जर कप्स हे बनवत असाल तर 80 सेंटीमीटरमध्ये हे आरामामध्ये आपलं ब्लाऊज जे आहे तर ते तयार होतं. तर आता मी सगळ्यात आधी हा आपला जो बॅक पार्ट आहे तर तो इथं कट करणार आहे. तर बॅक पार्टमध्ये मी कोणतंच मार्जिन जे आहे एक्स्ट्रा वाढवलेलं नाही, जसं आपला पेपर होता तर तोच ठेवून आपण हे कट करत आहोत अस्तरवरती. त्याच्यानंतर आपण बाहीमध्ये सुद्धा आपण काहीही वाढवायचं नाही, आपण जशी पेपरवर कटिंग केलेली आहे बाही तर तीच ठेवून आपण हे मार्किंग करून अस्तरवरती कट करायचे आहे. आता प्रिन्सेस कटचा जो आपला फ्रंटचा पार्ट आहे तर त्या दोन्ही फ्रंट पार्टमध्ये आपल्याला एक्स्ट्रा मार्जिन जे आहे तर ते वाढवून घ्यावं लागतं. तर आपली स्लीवसुद्धा इथं कट झालेली आहे. तर आपण फ्रंट पार्ट जे आहेत तर ते कटिंग करणार आहोत. तर हा आपला फ्रंट पार्ट आहे आणि आपण असा ठेवून घ्यायचा. तर हे बघा, आय आणि हुकची जी पट्टी आपण लावत असतो तर त्या साईडला मी कमरेला 1.5 इंच वाढवलं. त्याच्यानंतर मी जे अस्तरवर आपला पॅटर्न ठेवलेला आहे पेपरचा सेम आपल्याला असा ठेवायचा आहे. तर जर तुमचं शोल्डर वगैरे पडत असेल तर ते पडत नाही, फिटिंगसुद्धा छान येतं. आता जी बाजू आपली जॉईंट होणार आहे तर त्यासुद्धा बाजूला मी एकदम थोडं थोडं घेतलेलं आहे, जितकं आपण शिलाईमध्ये धरतो कापड तितकं घेतलेलं आहे. तर हा बघा, गळ्याची साईडसुद्धा माझी अशी कट झालेली आहे. तर गळ्याची साईडसुद्धा मी डबल काढणार आहे, कारण एक जो आपला अस्तरचा पार्ट आहे मी लावणार आहे कप्ससाठी, दुसरं अस्तर जे लावणार आहे आपण मेन कापडाला. जर तुमचं कापड एकदम ब्रॉकेटचं असेल किंवा जाड असेल तर तुम्हाला डबल अस्तर काढायची गरज लागत नाही. जर पातळ असेल तर आपल्याला जे अस्तर आहे तर ते डबल काढावे लागतात, म्हणजे फ्रंटचे जे पार्ट आहेत आपल्याला डबल काढावे लागतात प्रिन्सेस कटचे. आता आपला दुसऱ्या पार्टमध्ये सुद्धा आपली जी फिटिंगची साईड असते कमरेकडची तर त्या साईडला सुद्धा आपल्याला 1.5 इंच वाढवायचं आहे क्रॉसमध्ये.
तर आता हे बघा खाली मी तर 1.5 इंच वाढवलं, त्याच्यानंतर क्रॉसमध्ये एक अशी लाईन मार्किंग केली, त्याच्यानंतर जी आपली बाजू जॉईंट होणार आहे तर त्या साईडला सुद्धा मी असं थोडं थोडं वाढवून घेतलेलं आहे। आता हा सुद्धा पार्ट आपल्याला अस्तरवरती डबल काढून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर आपलं जे फ्रंट आणि बॅकचं जे कटिंग आहे किंवा स्लीव्ज कटिंग आहे अस्तरवरती पूर्ण कंप्लीट झालेलं आहे। तर आपण हेच अस्तर जे आहे मेन कापडावरती ठेवून पूर्ण जे आहे आपण मेन कापडावरती कटिंग करायचं आहे। तर आता हे बघा आपलं पूर्ण जे अस्तरवरचं कटिंग आहे झालेलं आहे। तर आता मेन कापडावरती सुद्धा मी जे कटिंग आहे तर ते करून घेतलेलं आहे। आता सगळ्यात आधी आपण काय करायचं, आपलं जे मेन कापड आहे ते अस्तरला पहिल्यांदा आपण जोडून घ्यायचं आहे। तर आता हे बघा आपला फ्रंटचा पार्ट आहे, तर दाखवल्याप्रमाणे आपण असं जे आपलं मेन कापड आणि जे आपलं अस्तर आहे तर ते आपण असं जोडून घ्यायचं। जोडल्यानंतर एक्स्ट्राचं पूर्ण जे आपलं कापड आहे तर ते पूर्ण कट करायचं। तर हे बघा एक्स्ट्राचं सगळं आपण इथं कापड जे आहे पूर्ण कट करायचं। तर ही एकदम सोपी पद्धत आहे कप्स लावण्याची सुद्धा, आणि एक्स्ट्रा आपल्याला कोणताही असा वेळ लागत नाही। एकदम त्या आपण जसं रेग्युलर ब्लाऊज शिवतो तर त्याच्यामध्येच आपलं हे जे ब्लाऊज आहे पॅडेड ब्लाऊज होऊन जातं। आता ही आपली गळ्याची बाजूसुद्धा आपण तयार करायची आहे। गळ्याची बाजू तयार करताना आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे की गळा आपल्याला कुठेही अल्टी पलटी करायचं नाही। जे आपला मेन कापड आहे तर तेच ठेवून आपण हे असं शिवून पहिल्यांदा घ्यायचं आहे। आपण ज्यावेळी अस्तरला कप्स लावतो तर त्याच वेळी आपण जो गळा आहे पुढचा तर तो पलटी करतो, आणि ती एकदम सोपी पद्धत आपल्याला वाटते, कारण कुठेही पायपिंग लावायची गरज लागत नाही किंवा एक्स्ट्रा पट्टी लावायची गरज लागत नाही। तर आता हे बघा आहे असं मी मेन कापडावरती अस्तर ठेवून हे जे आहे स्टिच केलेलं आहे। तर आता हे प्रिन्सेस कटचे 2 जे पार्ट आहेत आपण असे जोडून घ्यायचे। तर हे जोडताना सुद्धा बघू शकता कुठेही आपल्याला कापड जे आहे कमी जास्त होत नाही, आणि याचा जो पफ आहे एकदम आपला छान आलेला आहे। आपण अजून यामध्ये कप्स घातलेले नाही तरी सुद्धा याचं जे आतल्या साईडला जो आपला कफ आलेला एकदम आपला व्यवस्थित आलेला आहे। तर आता हे मेन कापडावरचं जे आपलं स्टिचिंग होतं तर ते झालेलं आहे। आता आपण अस्तरचं सुद्धा प्रिन्सेस कटचं जे आहे आपण असं जोडून घ्यायचे आहेत पार्ट। तर हे दोन्ही साईडचं आपण असं प्रिन्सेस कटचे जे आपले पार्ट्स आहेत तर ते जोडून घ्यायचे। आपण या अस्तरला आता कप्सला लावणार आहोत। तर हे बघा दोन्ही जे माझे पार्ट्स आहेत मी असे जोडून घेतलेले आहेत। आता हे जे आपलं पार्ट आहे तर ते असे आपण उलटे करायचे। आता ही जी आपल्याला टिप दिसते आपण टिप मारली होती। आता 5 इंचावरती आपण याला कप्स लावून घ्यायचं आहे। तर ही एकदम सोपी पद्धत आहे कप्स लावायची। तर कोणी एक टाका घालतो किंवा पूर्ण राऊंडला टिप मारतात, तर असं न करता आपण फक्त सेंटरला इथं पॉईंट काढायचा आहे। त्याच्यानंतर कप्सचा सुद्धा आपल्याला इथं सेंटर पॉईंट काढायचा आहे, आणि कप्स एकदम व्यवस्थित सेट होतात। कुठेही एका साईडला गेला किंवा कुठेही ते चपटा बसलाय कप्स असं अजिबात होत नाही। तर आता हे बघा आतल्या साईडला सुद्धा मी सेंटर काढला, त्याच्यानंतर कप्सला तुम्ही सेंटर पॉईंट काढून कुठेही असं एक स्ट्रेट लाईन जी आहे मार्किंग करून घ्यायची। त्याच्यानंतर आपण जी टीप इथं मारलेली आहे अस्तरला तर त्याच टिपवरनं आपण ती जी टीप आहे कप्सला आपण जी मारणार आहोत तर ती मारून घ्यायची। आता कप्सला आपण जी लाईन मार्किंग करून घेतली होती तर त्यावरतीच आपण ती जी टीप आहे तर ती व्यवस्थित अशी घ्यायची, म्हणजे आपला एकदम ॲक्युरेट इथं सेंटर पॉईंट निघतो। तर हे बघा एकच टीप मी अशी मारून घेतलेली आहे, आणि आता ह्याचं फिनिशिंग आतल्या साईडला सुद्धा तुम्ही बघू शकता एकदम व्यवस्थित येतं। तर हे बघा कुठेही तुम्हाला कापड अकसतंय किंवा कुठेही कप्स आपला तिरका झालाय अजिबात होत नाही। तर दुसऱ्या साईडला सुद्धा आपण 5 इंच असं मार्किंग करून घ्यायचं। त्याच्यानंतर कप्सचा जो आहे आपल्याला सेंटर पॉईंट काढून घ्यायचा आहे वरच्या साईडने, आतल्या साईडने सुद्धा हा सेंटर पॉईंट आपल्याला मार्किंग करून घ्यायचा। त्याच्यानंतर एक लाईन मार्किंग करून घ्यायची, आणि आता ही टीप आपण ह्याच्यावरती मारणार आहोत। तर आता हे बघा दोन्ही साईडचे माझे जे कप्स आहेत तर ते असे लावून झालेले आहेत, आणि याचं फिनिशिंग सुद्धा बघू शकता तुम्ही एकदम आपलं व्यवस्थित आणि परफेक्ट असं आलेलं आहे। तर आता सरळ बाजूवरती आपल्याला ही अस्तरची जी बाजू आहे तर ती ठेवायची आहे। तर हे बघा तर दाखवल्याप्रमाणे आपण असं ठेवायचं आहे। सगळ्यात आधी आपण इथं गळा सेट करून घ्यायचा आहे, म्हणजे गळा तयार करून घ्यायचा आहे।
कारण मगाशी आपण गळा जो आहे मेन कापडावरती पलटी मारला नव्हता, फक्त आपण आहे असं जोडलं होतं. तर आता अस्तर हे ठेवून आपल्याला काय करायचं आहे, गळा पहिल्यांदा आपण इथं तयार करून घ्यायचा आहे. आता हे जे अस्तर आहे आतल्या साईडला पूर्ण आपण पलटी मारायचं. त्याच्यानंतर एकदम कॉर्नरला टीप घ्यायची आहे गळ्याला. तर हे बघा एकदम कॉर्नरला मी टीप घेतली. आता चारी बाजूने आपल्याला ह्याला पूर्ण जॉईंट करायचं. प्रिन्सेस कटचे पॉईंट टू पॉईंट बरोबर आपल्याला हे ठेवत टीप मारून घ्यायची. आणि एक साईड तुम्ही बघू शकता एकदम आपली फिनिशिंग इथं आलेलं आहे. दुसऱ्या साईडला सुद्धा सेम आपण असं स्टिच करून घ्यायचं. तर हे बघा अगदी व्यवस्थित आपण हे असं कप्स जे आहेत लावून घ्यायचे आहेत. आणि ऑटोमॅटिक पॉईंट टू पॉईंट आपल्याला इथं प्रिन्सेस कटचा जो आहे भेटतो. आपल्याला जास्त काही माप वगैरे बघायची गरज लागत नाही. तर आता हे बघा दोन्ही साईड माझे प्रिन्सेस कटचे इथं कप्स लावून झालेले आहेत. तर तिथं आपण लावणार आहोत आय आणि हुकची पट्टी. तर आय पट्टी मी लावत असतो 3.5 इंचाची, हुक पट्टी मी लावत असतो 2.5 इंचाची. हुक आणि आय पट्टी लावल्यानंतर आता हे दोन्ही जे पार्ट्स आहेत आपण असे एकमेकांवरती ठेवून घ्यायचे. त्याच्यानंतर आपण जे कापड आहे एक्स्ट्रा जर कापड झालं असेल, म्हणजे आय आणि हुकची जी पट्टी अगर कमी जास्त झाली असेल तर ती आपण समान करून घ्यायची आहे. फिटिंगच्या साईडला सुद्धा आपल्याला काय करायचं आहे, अर्धा पाऊण इंच कट करायचे आहे. म्हणजे एक लेवर आपल्याला करून घ्यायची आणि त्याच्यानंतरच मग आपण जी कंबर पट्टी आहे तर ती जोडून घ्यायची आहे. तर फ्रेंड्स आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. काय डाऊट असतील तर तेही तुम्हाला कमेंटमध्ये विचारू शकता. चॅनलवरती जर तुम्ही माझ्या नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. सोबत बेल आयकॉनलाही क्लिक करा, जेणेकरून जो व्हिडिओ मी अपलोड करेल त्याची जी नोटिफिकेशन आहे सगळं ते तुमच्याकडे येईल. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद.